चला आपण मॅचला करूया सुरुवात. तर मॅचला आपण करतो सुरुवात. पहिले षटक अमोल भोईरचं. राऊंड विकेटला पहिलाच बॉल हवे ते फटका फसला. मिस्तामिंग शॉट आणि फिल्डर झेलच्या खाली. फलंदाज बाद. चला जास्त मात्र एकत्र येऊ नका. सर्वांना नियम सारखे. फिल्डिंग लावून घ्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पराग. करण दरम्यान स्वस्त्यामध्ये बाद झाले 0वरती. अमोल भोईरचा हा षटक आपल्याला पहिलं पाहायला मिळते पॉवर प्लेचं. गौदेवी स्पोर्ट्स बालकुमच्या अगेन्स्ट आपल्याला संघ पाहायला मिळतोय. ज्ञानेश्वर साई स्पोर्ट्स खारबाव अशी ही लढत मैदानाच्या आतमध्ये. साकिंगला अक्षय खेळण्यासाठी सज्ज. राऊंड विकेट ना. चांगला शॉट आहे तिथे. फिल्डर देखील या दरम्यान दूरवर आहेत. प्रयत्न या दरम्यान की झाला होता. मात्र चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 4 धावा. चौकार आला हा पहिला अक्षयच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या 4. राऊंड विकेटनं रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटच्या दरम्यान अजिबात कुठलाही संपर्क नाहीये. आला हा चेंडू डॉट. त्या दरम्यान साईडला हा फटका देते. दरम्यान चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते स्क्वेअर लेग मध्ये. तोपर्यंत एक धाव. दरम्यान धावा इथनं मिळतील 2. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 7 या आकड्यावरती. दरम्यानचा हा फटका आहे. चांगला स्लॉक शिफ्ट तिथे फिल्डर आहेत उपस्थित. प्रयत्न चांगला केला. मात्र चेंडू त्यांना बीट करून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतो हा षटकार. स्वप्नीलने भरपूर चांगला प्रयत्न केला. मात्र या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या ज्ञानेश्वर साई स्पोर्ट्स खारबाव टीमच्या आपल्याला पाहायला मिळते. 1 खेळाडू बाद संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 13 या आकड्यावरती. आणि आज परागचा वाढदिवस देखील आहे. त्यांना मात्र आम्ही वाढदिवसाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आज त्यांचा नक्कीच वाढदिवस आहे आणि चांगला दिवस आहे. आणि वाढदिवस नक्की सेलिब्रेशन केला जाईल. ठिकाण देखील ठरलाय. सेलिब्रेशन कुठं करायचंय आणि बघूया.
मग आजच्या दिवसामध्ये कसा खेळ होतोय खारबाव संघाचा. संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड लाईट. हॅलो 11 13 धावा. धावसंख्या 13 आहे. धावसंख्या 13 आहे. सेकंड मध्ये गोलंदाज गणेश. अक्षय साकिंग यांना ओव्हर द विकेट ना फटका आहे चांगला ऑन साइडला. अजून एक तिथे आहेच फिल्डर ते असतील प्रेक्षक. जाईल चेंडू या दरम्यान मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मी दिला 6 धावा. संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती आपण बघतोय 19 धावा. विकेट आताचा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख दरम्यानची गोलंदाजी कारण का याच्या अगोदरच्या नक्कीच बॉलवरती षटकार आला गणेशच्या. गणेशने मात्र कमबॅक केला. संघाची धावसंख्या आहे 19 धावा स्कोर बोर्ड वरती. गणेश 6 षटक. दुसरं 5 ओव्हरची मॅच चांगली मॅच देखील नक्कीच होईल. याच्यानंतरची पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल दरम्यान एसके स्पोर्ट्स महागिरी विरुद्ध कामोटे. गती कमी केली हो करण्याचा प्रयत्न होता मात्र चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 10 मिळेल 1. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 20 आकड्यावरती. 5 ओव्हरची मॅच आहे. समोर दरम्यान स्थानिक संघ खेळतोय. नक्कीच याच मैदानावरती सराव असतो प्रॅक्टिस असते त्या अनुषंगाने नक्कीच त्याचा बेनिफिट मैदानाच्या मध्ये नक्कीच होणार आहे. तर जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. तो प्रयत्न मात्र बघूया इथनं कशा प्रकारे होईल या मॅच मध्ये. समोर देखील गौदी स्पोर्ट्स बालकुम संघ आहे तो देखील प्रयत्न नक्कीच करेल या मॅच मध्ये. विकेट दरम्यान खराब चेंडू नो बॉलचा इशारा अंपायरचा. खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. बीमर अंपायरनं घोषित केलाय आणि 1+1 एकूण 2 धावा मिळतील आणि 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील आता मात्र अंपायरच्या माध्यमातून आलाय गोलंदाज गणेशला. आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 22. येणारा चेंडू फ्रीटचा असेल तर मात्र संधी आहे अक्षयसाठी जो सलामीला आलाय. अक्षयच्या बॅट मधून या दरम्यान एक चौकार एक षटकार ऑलरेडी आलाय सज्ज हातामध्ये खेळण्यासाठी. ओव्हर द विकेट ना दरम्यानचा चांगला चेंडू फटका देखील तेवढा चांगला. इथे फिल्डिंग देखील चांगली झाली असून फेक बंद फरकचा कॉल आहे. 2 धावांचा. फेक चुकीची पाहायला मिळते आपल्याला. तोपर्यंत 2 धावा इथनं मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 पुढे जाते 24. 24 धावा स्कोर बोर्ड वरती. पहिल्या ओव्हर मध्ये एकूण धावा खर्च झाल्या होत्या 13 धावा खर्च झाल्या होत्या. अमोलनं परिषटकात आलं होतं. एक विकेट देखील नक्कीच त्या षटकामध्ये आली होती करणची. पुढचा बॉल ओव्हर द विकेट ना चांगला चेंडू अजून एक सुंदर गोलंदाजी. हा देखील फटका खोदून काढला अक्षरशः फलंदाज दक्षनं ऑनरायचा. तिथे मात्र दरम्यान वरिष्ठ लॉगांमध्ये चांगली फिल्डिंग प्रितेश जोशीच्या माध्यमातून. तोपर्यंत एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जातीय पुढे. धावसंख्या झाली स्कोर बोर्ड वरती 25 वरती. धावा स्कोर बोर्ड वरती. बर्थडे बॉय पराग स्ट्रायकिंग एंडला. रिवाच्या माध्यमातून एक सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त हा फटका होता. जाईल चेंडू पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बर्थडे बॉय परागच्या बॅट मधून रिवाच्या माध्यमातून चौकार.
चला वेळ थोडासा कमी घ्या. 2 ओव्हरचा खेळ संपला. संघाची धावसंख्या झाली आहे 29. एक चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये खारबाव संघाच्या माध्यमातून. अमोल अमोल भोईर सेकंड स्पेल मध्ये. राऊंड विकेट हा देखील दरम्यान बघतो आपण फटका चांगला आहे. ऑनड्रायसाठी नक्कीच काऊ कॉर्नर रिजन मध्ये चांगली फिल्डिंग झाली. परागचा कॉल आहे दुसरा धावेचा. कॉर्डिनेशन खूप महत्वाचं असतं धाव घेण्यासाठी मध्ये कॅच घेण्यासाठी दरम्यान खूप महत्वाचं असतं कॉर्डिनेशन क्रिकेट फॉर्मॅट मध्ये. तो कॉर्डिनेशन नक्कीच अक्षय आणि परागच्या माध्यमातून पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. धावसंख्या 31 स्कोर बोर्ड वरती. राऊंड विकेट भूषण दरम्यान ऑनड्रायचा हा फटका दूर होते. तोपर्यंत या 2 धावा आहेत मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 33 वर. षटका दरम्यानचं अमोलचं दुसरा स्पेल आहे. पहिल्या स्पेल मध्ये अमोलने एकूण धावा खर्च केला 13 आणि सिंगल डबल ने मध्ये सामना सुरू ठेवलाय. धावफलक सुरू आहे. एक चांगली बाब आहे खारबाव संघासाठी मैदानाच्या आतमध्ये. अमोल राऊंड विकेटने रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र फटका बघता आपण समोर आलाय. फिल्डर दूरवरती आहे. चेंडू या दरम्यान जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 4 धावा. संघाची धावसंख्या 37. सदतीस धावा स्कोर बोर्ड वरती. आम्हाला गोट्या सांगतात आमचे ऑफिशियल गुणसंख्यालेखक. या दरम्यानचा हा देखील फुल टॉस आहे आणि हा देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगली बॅटिंग आपल्याला अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळते. अजून 4 धावा इथं मिळणार आहेत आणि या चौकाराच्या मदत षटकार आहे हा आणि या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या एकूण 43. 43 धावा स्कोर वरती. याच्या अगोदरच्या बॉलवरती आला चौकार आणि फुलटॉस वरती आला एकूण दरम्यान षटकार आणि षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 43. 43 धावा स्कोर बोर्ड वरती. चांगली बॅटिंग अमोल भोईरवरती हा आक्रमण आपल्याला पाहायला मिळतं राऊंड विकेटनं. ऑनड्रायचा फटका प्रीती जोशी तिथे उपस्थित आहेत. फिल्डिंग दरम्यानची चांगली झाली आहे. उचलून फेक करेपर्यंत कॉलिंग आपल्याला पाहायला मिळत नाहीये. तोपर्यंत अजून 2 रन इथनं मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 45 धावा स्कोर बोर्ड वरती. एक चांगली धावसंख्या बघतो आपण. या दरम्यान करण भरपूर लवकर बाद झाला. एक चेंडू एक चेंडू अजूनही बाकी आहे. यानंतर पाणी मैदानाच्या नक्कीच येईल कारण 3 ओव्हर नंतर डिन्स ब्रेक आहे. या चेंडू नंतर
भूषण दरम्यान पुन्हा एकदा अपील तर आपल्या दरम्यान पाहायला मिळते. पण षटक या दरम्यानचं संपलंय. तिसरा 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्ड एकूण 46-46 आकड्यावरती अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चांगली धावसंख्या धावफलकावरती. 46 षटकामध्ये अमोलने एकूण 17 धावा खर्च केला. 3 ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना दरम्यान खारबाव टीमची धावसंख्या आपल्याला भरपूर चांगली आतापर्यंत पाहायला मिळते. अजून 2 षटकं बाकी आहेत आणि येणाऱ्या नक्कीच डगआउट मध्ये बघता कोण खेळाडू देखील आता मात्र प्रणय पाटील देखील आलाय आणि सूरज देखील या दरम्यान खेळाडू कक्षामध्ये आहे. आता मैदानाच्या मध्ये आपण आतापर्यंत चांगला अक्षय आणि परागच्या माध्यमातून बघतोय. इथं विकेटची सातत्यानं गरज आहे. इथं नक्कीच विकेट दरम्यान कॅरी करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. गावदी स्पोर्ट्स बालकुम संघाला जनू संघाला खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. चला मॅच ऑन करायची आहे. बालकुम संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. जास्त वेळ घेऊ नका. यानंतर होणारा सामना SK मागेरी विपक्ष नियांश 11 कामोटे. दोन्ही संघाच्या संघटनाकडे टॉस करण्यासाठी यायचं आहे एक इनिंग संपल्याच्या नंतर. मात्र इथे धावांचा पाऊस, अतिशय सुरेख फलंदाजी, भिवंडी नगरी दराला एक मातबगार संघ म्हणून पाहिला जातो. ज्ञानेश्वर साईश स्पोर्ट्स खारबाव अफलातून फलंदाजी. तुटून पडले तर दोन्ही गोलंदाजांवरती अमोल आणि एक गणेश यांचा मात्र समाचार घेतला जातो. यावेळेस वेदांत वाडेकर एक नवोदित बाळकुम गावाचा हिरा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आताच नुकताच नाशिक येथे अंडर-19 ची स्पर्धा झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये अंतिम विजयी संघ ठरला होता. त्याचं प्रतिनिधित्व केलं होतं याच खेळाडूने आणि यावेळेस गोलंदाजी मार्क वरती कमेंट बॉक्स. थँक्यू बरं सर. वेदांत षटकामध्ये गोलंदाज साकिंग यांना अक्षय सज्ज खेळण्यासाठी. ओव्हर द विकेट फुल टॉस फटका आहे हवेत. मिस्तामेंगे शॉट आणि फिल्डर करणं झाली आहे चूक आणि 2 धावा इथनं अजून मिळणार आहेत आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. धावसंख्या आपल्याला एकूण पाहायला मिळते 48 वरती. धावफलक आहे. पहिला विकेट भरपूर लवकर गमावला होता खारबाव टीमनं. त्याच्यानंतर मात्र पराग आणि मैदानाच्या आतमध्ये अक्षरच्या माध्यमातून आतापर्यंत चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. वेदांत ओव्हर द विकेट ना गती कमी केली. फटका चांगला आहे समोरच्या दिशेनं. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू मात्र जातो स्क्रीनच्या दिशेनं. येतो हा षटकार. आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये 38 धावा इंडिव्हिज्युअल आतापर्यंत अक्षयच्या बॅट मधून आलेत. परागने देखील आतापर्यंत चांगला काही या मॅच मध्ये गेलाय. चांगल्या प्रकारची या दरम्यान बॅटिंग पाहायला मिळते. 50 कंप्लीट झाली आहे. एकूण संघाची धावसंख्या आता मात्र आपल्याला पाहायला मिळते 54 धावा स्कोर बोर्ड वरती. प्रितेश आता मात्र यष्टांच्या मागे गेलेत. यष्टीरक्षक म्हणून फिल्डिंग मध्ये बदल आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेदांत ओव्हर विकेट ना दरम्यानचा अजून एक हा देखील चांगला फटका आहे. हा देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. झेल सोडल्याच्या नंतर मात्र हे विस्फोटक फलक चांगली बॅटिंग
जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते अक्षयच्या माध्यमातून. दरम्यान अजून एका पोलचा फटका आहे, हा देखील स्वारलाख बाउंड्रीलाईनच्या बाहेर आणि अर्धशतक देखील कंप्लीट झालं या स्पर्धेमधील. पहिली 50 आहे. सहासष्ट देवरांजी भोईर साहेबांकडून पारितोषिक नक्कीच झालंय. या दरम्यान 1000 रुपयाचं पारितोषिक फलंदाजी या दरम्यान करणाऱ्या टीमचे फलंदाज अक्षयसाठी. मला नक्कीच साहेबांचं असंच प्रेम आहे करुणावरती. चांगला खेळ करणारा नक्कीच खेळाडूला साधत आहे, त्यांनी मात्र प्रोत्साहित केली. गती पुन्हा कमी केली, फटका हवेत, मिस्तामिंग शॉट, तिथे जवळपास कोणी फिल्डर मात्र उपस्थित नाहीयेत. एक धाव झाली कंप्लीट. मात्र पराग या 2 धावा इथनं कंप्लीट करतोय. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते दरम्यान 68. 68 धावा स्कोरबोर्ड वरती. चांगली बॅटिंग आतापर्यंत अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळते आपल्याला. वेदांत ओव्हर द विकेट, हा फुल टॉस होता, त्याचा मात्र बघतो आपण दरम्यान जास्त काय फायदा घेता आला नाहीये. एक धाव झाली आहे कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि आता मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागते मैदानाच्या आतमध्ये अक्षयला. मात्र अक्षयसाठी जोरदार डाया होत्या. अक्षयने नक्कीच इंडिव्हिज्युअल अक्षयच्या धावांचा जर विचार केला तर नक्कीच त्यानं बनवल्या आपल्या टीमसाठी धावा. 55. सिक्स्टी 4 ओव्हरचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या आपण बघतो स्कोर बोर्ड वरती. एकूण धावा झाल्यात 69. टीमचे कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये बाहुबली सूरज पाटील. बड्डे बॉय अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पराग आणि अंतिम षटक गोलंदाज भूषण. फिल्डिंग मध्ये दरम्यान बदल सुरू आहेत, बदल करावे लागतील, धावा मात्र रोखाव्या लागतील. ज्या अनुषंगाने धावपालक आपण बघतोय दरम्यान धावपालकावरती 59 धावा आहेत. ऋषभ काटे देखील कदाचित टीम मध्ये असावा, त्यांचा स्ट्रायकर गोलंदाज. अनुषंगाने धावा रोखणं गरजेचं आहे. फटका आहे हवेत, मिस्टायमिंग शॉट, झेलची आहे संधी आणि झेल तिथे पकडला गेला. फलंदाज झालेत बाद. चला मॅच ऑन करायची आहे. चला फलंदाज. खूप चांगली मॅच, खूप चांगली मॅच इथे पाहायला मिळते. धावांचा पाऊस इथे पडताना पाहायला मिळाला. मात्र इथे भूषण भोईर आलेल्या पहिल्याच बॉलवरती सफलता प्राप्त करत असताना दरम्यान कौतिक स्पोर्ट्स बाळकुम आयोजित सभापती चषक 2022 रसिक प्रेक्षक आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेवरती आपलं आपण प्रेम दर्शवलं त्याबद्दल खूप खूप आभार.
चालू असणारी मॅच आपण पाहतोय. एका बाजूला बाळकुम संघ, दुसऱ्या बाजूला पाहुणा संघ आपण पाहतोय. भिवंडी नगरीतील ज्ञानेश्वर साई स्पोर्ट्स खारबाव. उड्डू कॉम्बॉक्स. सूरज पाटील स्ट्रायकिंग एंडला सज्ज खेळण्यासाठी. ओव्हर द विकेट ना या दरम्यानचा फटका आहे हवेत. मिस टायमिंग शॉट आणि तिथे आहेत फिल्डर. या दरम्यान अमोल भुईरकडनं कुठलीही चूक होणार नाही, परतावा लागेल. हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. सुंदर हॅट्रिक आहे. तर विकेटच्या हॅट्रिक साठी सन्माननीय देवरामजी भोईर साहेब यांच्याकडनं देखील 1000 रुपयाचा पारितोषिक आला. सुंदर सुंदर या दरम्यान आपल्याला कमबॅक पाहायला मिळते. धावफलक आता मात्र अक्षरशः थांबलाय. धावसंख्येला ब्रेक लागला. अक्षय, पराग, सूरज देखील स्वस्तामध्ये बाद झाले. प्रणय पाटील देखील स्वस्तामध्ये आता नक्कीच बाद झालेत. सुरुवात तर भरपूर चांगली करून दिली अक्षयने आणि परागनं. मध्ये सूरजला आला अपयश. सूरज देखील शून्यावरती बाद झाला. पराग देखील आता मध्ये शून्यावर बघतो आपण. माफ करा, प्रणय देखील शून्यावरती बाद झाला. मोनिशाने आता मात्र मैदानाच्या देखील नवीन फलंदाज वेदांत. भूषण ओव्हर द विकेट ना मात्र माणसा. आज चांगला चेंडू. हा देखील चेंडू आला डॉट. एकूण बघतो आपण 3 बॉल वरती 3 विकेट आल्याच्या नंतर चौथा चेंडू देखील डॉट आलाय. सुंदर सुंदर वापसी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. हा षटक भरपूर महत्वाचा होता भूषणचा. आणि सुंदर दरम्यान आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेट ना वेदांसाठी अजून एक चांगला चेंडू आहे आणि हा देखील आला डॉट. 5 चेंडू डॉट. त्याच्यामध्ये विकेटची अटॅक देखील आपल्याला पाहायला मिळते. सुपर गोलंदाजी, प्रतिम आपल्या दरम्यान गोलंदाजी पाहायला मिळते. एकही धाव अजूनही आली नाही या षटकामध्ये. पहिल्या 4 ओव्हर मध्ये 69 बनवल्या होत्या आणि आता मात्र डॉट डॉट आणि डॉट. एकूण 5 चेंडू. त्याच्यामधील 3 चेंडू वरती पहिला 3 विकेट. मीडियम षटक आपल्याला पाहायला मिळेल का? विक्रम नक्कीच आता नक्कीच करण्याचा प्रयत्न असेल गोलंदाजाचा. आणि मीडियम नक्कीच निर्धाव षटक आपल्याला पाहायला मिळतोय. एकही धाव मात्र खर्च केली नाही या शेवटच्या षटकामध्ये. बघतो आपण विकेट मीडियम षटक आणि भूषण मात्र केलाय या मॅच मध्ये कमबॅक. एकूण धावा मात्र झाल्या 4 ओव्हर मध्ये होत्या 69. त्याच धावा धावपालकावरती 69 आणि 70चं टार्गेट आहे या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी मैदानाच्या मध्ये बघतो आपण गावदेवी स्पोर्ट्स बालकुम टीमला. आपण टॉस देखील करूया. दोन्ही टीमच्या कॅप्टन याचे टॉस साठी एसके स्पोर्ट्स मागे टीमच्या कॅप्टन आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला नक्कीच संघ पाहायला मिळेल कामोटे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला लवकरात लवकर या टॉस साठी टॉस केलं जाईल.
टॉस बॉक्स मध्ये आपण यायचं आहे. तिथे नक्कीच आमची भरत पाटील सर असेल टॉस बॉक्स मध्ये. टॉस झाल्यानंतर नक्कीच ते येतील आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये. साईज कारभारसाठी खास करून विक्रम शेलार जे अप्रतिम खेळाडू आहेत, खंबालपाड्याचे आमचे मित्र देखील आहेत, त्यांच्याकडनं खास करून मात्र साई स्पोर्ट्स कारभार संघासाठी शुभेच्छा. विक्रम शेलार आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चला एस के मागिरी आणि नियान शिलेन खारबाव, नियान शिलेन कामोटे आणि एस के मागिरी दोन्ही संघाच्या संघाकडे यायचे आहे टॉस करण्यासाठी. कामोटे बनाम मागिरी अशी मॅच आपण पाहणार आहोत. चला तर वळूया मॅच कडे. दुपारच्या सत्रातील ही बरदार मॅच. एका बाजूला पाहतोय आपण खारबाव संघ, दुसऱ्या बाजूला बाळकुम संघ. मात्र काय फलंदाजी झाली, अफलातून फलंदाजी. सलामी चालला बॅट्समन अक्षय. सकाळपासून आपण पाहतोय तर दोन्ही मॅच आपण लो स्कोरिंग मॅचेस पाहिल्या. 33 धावा लागल्या होत्या. मात्र यावेळेस फलंदाजीसाठी आला अक्षय आणि त्याने धुमाकूळ घातला. जवळजवळ 5 षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधून आल्या. 21 चेंडूंचा सामना केला आणि 55 धावांचं योगदान त्याच्या माध्यमातून खारबाव संघाला दिलं. मात्र काय झालं, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या झाला तो म्हणजे अक्षय आणि धावांवरती अंकुश नक्कीच लावता आलं हुकुम संघाला, ते म्हणजेच भूषण यांच्या माध्यमातून. काय गोलंदाजी हाताळली. शेवटचं निर्णायक स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्याची जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती दिली कर्णधाराने आणि त्या गोलंदाजीमध्ये त्या षटकामध्ये पहिल्याच 3 चेंडूवरती 3 गडी बाद केले. हॅट्रिक घेतली या स्पर्धेतील आणि या स्पर्धेमध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये मिडल ओव्हर टाकण्याचा पहिला मानकरी ठरला तो म्हणजे भूषण भोईर. अफलातून गोलंदाज, कौतुकास्पद. ज्या वेळेस फलंदाज तुटून पडले होते बाळकुमच्या गोलंदाजांवरती, त्यावेळेस मात्र थांबून ठेवलं त्या फलंदाजांना, ते म्हणजे भूषण भोईर यांनी. दरम्यान 70 धावांचं आव्हान, 5 ओव्हर आणि 70 धावा. दरम्यान जवळजवळ 14च्या सरासरीने जावं लागेल त्याच्याच वाकुम संघाला आणि त्याच प्रयत्नामध्ये यावेळेस आपण पाहतोय मागच्या मॅचचा हिरो दीपेश माने नॉन स्ट्रायकिंग एंडला, तर यावेळेस स्ट्रायकिंग एंडला वैभव कदम, ज्याच्या नावाची चर्चा चालू आहे युट्यूब वरती, ट्विटर वरती. तोच फलंदाज यावेळेस वैभव कदम. दरम्यान वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन ऋषभ. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, फुलरलिनचा बॉल होता, दिशा देण्याचा प्रयत्न होता वैभव याचा, मात्र चांगली गोलंदाजी. इतकी चांगली फलंदाजी झाली होती खारबाव संघाची, तशाच प्रकारची यावेळेस गोलंदाजी करत असताना ऋषभ. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि अशा वेळेस ऋषभ काटे या गोलंदाजाला, या गोलंदाजाची वर्णी लागते ते पहिलं षटक हाताळण्यासाठी. पुन्हा एकदा सज्ज होत असताना तोच रनअप घेऊन ओव्हर द विकेटने ऋषभ काटे.
यावेळेस एंगेज आणि पतावं लागतंय वैभव कदमला. पहिल्या विकेटचं पतन गोल्डन डक वरती बाद होतोय वैभव कदम. एक म्हणजे विक्रम झाला तो म्हणजेच अर्धशतक. अक्षयच्या बॅटमधून 55 धावा कुठल्या गेल्या. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक पाहायला मिळालं. या स्पर्धेतील पहिलं मिडन ओव्हर पाहायला मिळालं. त्याच मॅच मध्ये पहिलीच हॅट्रिक या स्पर्धेतील आणि पहिली मिडन ओव्हर भूषण भोईरच्या नावावरती. दरम्यान यावेळेस चर्चा होईल तो म्हणजेच ऋषभ काटे. खारबाव एक्सप्रेस च्या नावाने ओळख हा गोलंदाज यावेळेस आपल्या भन्नाट वेगाने गोलंदाजी मार्क वरती ओव्हर दी विकेटने यावेळेस भावेश साठी. यावेळेस बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न, मात्र इथे आणखीन एक डॉट डिलिव्हरी. काय गोलंदाजी होते, कौतुकास्पद. भिवंडी नगरीतील आलेला हा संघ मात्र प्रभावित केले खारबाव संघाने. तिसऱ्या दिवशी या स्पर्धेतील तिसऱ्या दिवशी आपण यांना खेळता पाहिलं होतं. अफलातून कामगिरी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. चांगलं गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फलंदाजी. आजच्या दिवसामध्ये मेगा फायनल डे मध्ये सुद्धा तीच प्रकारची कार्यकुशलता पाहायला मिळते. यावेळेस ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेरचा टाकलेला बॉल, बॅक टू द बॉलर. यावेळेस आणखीन एक डॉट डिलिव्हरी. काय गोलंदाजी होते ऋषभ काटे. अफलातून गोलंदाजी, चांगली फलंदाजी केली. अक्षयने चांगली धाव संख्या उभारून दिली आणि बॅक टू बॅक 4 चेंडू निर्धाव हाताळतोय. आणखीन एक मिडन ओव्हर होईल का या स्पर्धेतील दुसरी मिडन ओव्हर टाकण्या आणि त्यासाठी सज्ज होत असताना ऋषभ काटे पुन्हा एकदा 5वा बॉल ओव्हर द विकेटने. यावेळेस लोअर फुलटॉस इथे पाहायला मिळाली. दरम्यान एक धाव नक्कीच घेतली जाते भावेशच्या माध्यमातून आणि एका धावेने आता मात्र बऱ्याच वेळानंतर धाव फलकाला इथे सुरुवात होत असताना, धाव फलकाचं इथे श्री गणेश होत असताना गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम या संघाचं 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. 5 षटकांच्या अभावी जवळजवळ 14च्या सरासरीने जायचं आहे तो म्हणजेच गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम या संघाला. आणि आपण पाहतोय पहिला षटक मार्गस्थ गोलंदाज वैभव काटे. काय गोलंदाजी, कौतुकास्पद. ऋषभ काटे सुरेख गोलंदाजी. भिवंडी नगरीतील आलेला हा सितारा टेनिस क्रिकेट जगतामध्ये बरेचसे सामने त्याने खारबाव संघाला आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून चांगलं यश प्राप्त करून दिलं. दरम्यान त्याच प्रयत्नामध्ये यावेळेस सुद्धा पुन्हा एकदा एक आगळीवेगळी शैली पुन्हा एकदा पाहतो आपण ऍक्शन मध्ये. ऋषभ काटे लास्ट टू गो दीपेश साठी. दीपेश माने यावेळेस फुलटॉस बॉल होता. अलंत कार्पेट खेळण्याचा प्रयत्न, मात्र इथे चांगलं क्षेत्ररक्षण होतंय फ्रिझम मध्ये. दरम्यान आणखीन एक धाव इथे ऍड केली जाते स्कोर कार्ड वरती. षटक समाप्त होते क्रमांक 1. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जास्ती धावा लागलेल्या नाही या धाव फलकावरती. फक्त आणि फक्त 2 धावा लागतात एक गडीच्या मोबदल्यामध्ये. 30 चेंडू आणि 70 धावा असं टार्गेट सेट केलं होतं ते म्हणजेच खारबाव संघाने बाळकुम संघासमोर. आणि त्याच्यानंतर पहिलं षटक यशस्वी. चला जास्त वेळ घेऊन का खारबाव संघ विनंती असणार आहे, आपण लगेचच स्पीडअप व्हायचं आहे. तसेच या संघामध्ये आपण पाहतोय महेंद्र पाटील खारबाव गावचे सरपंच आहेत आणि ते सुद्धा इथं आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करत असताना. महेंद्र पाटील गावचे सरपंच आहेत, खारबाव गावाचे सरपंच. आणि यावेळेस खारबाव संघाकडून खेळत असताना ज्ञानेश्वर साई स्पोर्ट्स खारबाव
यंदाच्या हंगामामध्ये खूप फॉर्म मध्ये असणार हा संघ आहे. या हंगामामध्ये केके ट्रॉफी चॅम्पियन्स ठरला होता हा संघ, खारबाव संघ. यावेळेस पुन्हा एकदा सज्ज होत असताना क्रमांक 2चा गोलंदाज करेल दीपेश माने. आणखी टेनिस क्रिकेट जगतातील मोठं नाव म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं सितारा. यावेळेस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र आणखीन एक डॉट डिलिव्हरी. प्रत्येक फलंदाज इथे मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय का, कारण की धावा खूप जास्त आहेत, 70 धावा जमा करायच्या आहेत. आणि त्याच प्रयत्नामध्ये यावेळेस पिटूचं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालेला गोलंदाज प्रणय आणि याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न दीपेशाच्या माध्यमातून. यावेळेस स्ट्रेट हिट आणि इथे मात्र चांगला प्रयत्न होता, मात्र शेवटच्या क्षणी पाय सीमेच्या बाहेर जातोय आणि इथे षटकार येतोय दीपेशच्या बॅट मधून. सहा धावेने पुढे सरकत असताना धावसंख्या 8. चांगली सुरुवात आता मात्र करत असताना प्रणय याच्यावरती आक्रमण अराउंड द विकेटने. यावेळेस खोलवर टाकला चेंडू अलाउंड द कार्पेटने खेळून करतोय. लॉंग ऑन रिझन मधून चांगलं क्षेत्ररक्षण होतंय नवीन याच्याकडून. आणि इथे एक धाव आणखीन ऍड केली जाते. 9 धावा लागतात धाव फलकावरती. SK महागिरी आणि नियांश 11 कामोटे दोन्ही संघाच्या संघनायकाने 3 षटकं झाल्यानंतर आपला टॉस केला जाईल. मुख्य व्यासपीठावरती नाण्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. तर आपण VIP डाईसच्या बाजूला उभं राहायचं आहे दोन्ही संघाच्या संघनायकाने. यावेळेस भावेश ऑन फायर, मात्र मिस्टरमिंग स्ट्रोक आहे. करण येतोय चेंडूच्या खाली. आणखीन एक विकेटचं पतन भावेशच्या रूपाने. प्रवेश इनिंग खेळण्यासाठी सज्ज होत असताना पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं असेल तर तब्बल 44 धावा त्यांनी कुठल्या होत्या बिनबाद. दुसऱ्या मॅच मध्ये नॉट आउट 10 धावा कुठल्या होत्या 2 चेंडूंमध्ये. यावेळेस तशाच प्रकारची खेळावी लागेल आपल्या होम ग्राउंड मध्ये. मात्र इथे चांगली गोलंदाजी होत असताना प्रणय, पहिलं ऋषभ काटे, यावेळेस प्रणय. 5वा बॉल दीपेश साठी. यावेळेस फुल टॉस बॉल होता, इनफिल्डच्या वरून खेळून काढतोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. चेंडू ट्रॅव्हल होत असताना दन 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 चौकार. लास्ट टू गो. आता मात्र दीपेश लय सापडले. दीपेशला एक चौकार, एक षटकार नक्कीच त्याच्या बॅट मधून आलेला आहे. नॉन स्ट्रायकिंग इनला प्रितेश, स्ट्रायकिंग इनला दीपेश. दोन्ही बघा, दोन्ही फलंदाजांच्या अंगावरती जर्सी आहे मॅन ऑफ द मॅचची. म्हणजेच पहिल्या मॅच मध्ये प्रितेशला मॅन ऑफ द मॅच भेटली होती, दुसऱ्या मॅच मध्ये दीपेशला मॅन ऑफ द मॅच मिळाली होती. यावेळेस प्रणय लास्ट गो अराउंड द विकेटने दीपेश साठी. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, मात्र बॅटच्या टोला चेंडू आदळला. त्यामुळे एक धाव निश्चित. दुसऱ्याचा प्रयत्न आणि इथे घातक होईल का धावचीची संधी. मात्र इथे काय रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये, काय कॉम्बिनेशन आहे, चांगलं कॉलिंग आहे. दरम्यान याच कारणास्तव आपण पाहतोय 2 धावा सहजरित्या धावून पूर्ण केल्या गेल्या. सर्कलच्या आतमध्ये चेंडू असताना सुद्धा 2 धावा नक्कीच अंकित करण्यात आल्या या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. तर धावा लागतात धाव फलकावरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा, म्हणजेच 14च्या सरासरीने जायचं होतं बाळकुम संघाला. मात्र आता
2 षटकाच्या समाप्तीनंतर 7.5च्या सरासरीने धावा जमा करतोय बाळकुम संघ. 15 धावा लागतात धाव फलकावरती. आणखीन 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि आता विजयासाठी धावा हव्या असतील त्या म्हणजे 55 धावा. 18 चेंडू 55 धावा. क्रुशियल मॅच आहे. 20 चेंडू 55 धावा कुठल्या होत्या? अक्षयने फलंदाजी करत असताना खारबाव संघाकडून. आता त्याच्या उलट करायचं आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 55 धावा जमा करायच्या आहेत त्या म्हणजेच बाळकुम संघाला. प्रितेश खेळपट्टीवरती सँडी एसपी या संघाकडून आपण नेहमीच पाहत असतो ओपन कॅटेगरीचे सामने खेळत असताना. व्यावसायिक गटामधून खेळत असताना गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम या संघाचं नेतृत्व करतो. स्वतः कर्णधार आहे आणि त्याची कर्णधाराला शोभेल अशी पारी नक्कीच त्याला खेळावी लागेल यावेळेस, कारण की संघ अडचणीत आहे. 2 गडी बाद झालेले आहेत. वैभव आणि भावेश हे 2 फलंदाज नक्कीच माघारी परतले आहेत आणि त्यानंतर वापसी करावी लागेल आपल्या संघासाठी या सभापती चषकामध्ये. तर पुन्हा एकदा वर्णी लागते. ऋषभ काटे वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. का वर्णी लागते? कारण याने पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या आणि वैभवला परतावलं होतं. दरम्यान पुढे मॅच कडे पुन्हा एकदा वैभव बाद झाल्यानंतर भावेश बाद झाल्यानंतर प्रितेश आला आणि यावेळेस दबाव पहा. दबाव काय असं? चांगल्या फलंदाजाविरुद्ध गोलंदाजी करत असताना यावेळेस ऋषभ थोडस दबावामध्ये गोलंदाजी करतोय. ऑफ सिक्स बॉल टाकण्याचा प्रयत्न, मात्र इथे लाईन थोडस भरकडतोय गोलंदाज. वाईड चेंडू हाताळतोय. अवांतरित धावसंख्येमध्ये भरवतोय. 16 धावा आता लागतात धाव फलकावरती. तर प्रितेश पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला गोलंदाजी मार्कवरती. ऋषभ एक चांगला गोलंदाज, एक चांगला फलंदाज, चांगलं बॅटल इथे पाहायला मिळतंय. आणि यावेळेस मात्र प्रितेश आक्रमण आणि इथे चेंडू क्षेत्ररक्षकाला भेदून फलंदाज त्याचीच इथे प्रत्यय देत असताना मागच्या सामन्यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिला असेल तर बाळकुम संघाकडून खेळत असताना 5 चेंडूंवरती 5 षटकार लगावण्याचा विक्रम केला होता याच सभापती चषकामध्ये प्रितेश यांनी तिसऱ्या दिवशी. आणि आज पुन्हा एकदा तशाच प्रकारचा खेळ खेळण्यासाठी सज्ज होत असताना 6 धाव्याने आपलं खातं खोलतोय. वीरेंद्र सेहवाग सरांची आठवण करून देत असताना प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याची कुवत नक्कीच असायची वीरेंद्र सेहवाग सरांची. आणि तशाच प्रकारे यावेळेस फलंदाजी करत असताना यावेळेस प्रितेश दरम्यान 6 धाव्याने आता मात्र धावसंख्या पुढे सरकते 22 धावा. आता मात्र आक्रमण सुरू आहे. ऋषभ काटे या गोलंदाजावरती पुन्हा एकदा वरती विकेटने ऋषभ प्रितेशसाठी. यावेळेस मात्र देखना स्ट्रोक अतिशय सुरेख पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होत असताना डीप पॉइंट रिझम मधून भंग भंग करीत चौकार. रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात प्रितेश जोशी. अफलातून बॅटिंग, प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके खेळण्याची तयारी यावेळेस प्रितेश कडून आणि 26 धावा लागतात धाव फलकावरती. आता मात्र ऋषभ काटे एक चांगला गोलंदाज, भिवंडी नगरीतील एक नामवंत गोलंदाज, मात्र अशा गोलंदाजावरती आक्रमण सुरू आहे प्रितेशच्या बॅटमधून. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होत असताना मागच्या मॅच मध्ये सुद्धा पाहिला असेल आपण तर प्रितेशची शेवटची मॅच जी होती तिसऱ्या दिवसामध्ये 2 चेंडूंमध्ये 10 धावा बिनबाद केल्या होत्या. यावेळेस सुद्धा 2 चेंडूंमध्ये 10 धावा नक्कीच लगावतोय. त्याला जास्त वेळ घेऊ नका. कमिटीकडून आपल्याला वारंवार सूचना येते. खारबाव संघ यावेळेस फुल टॉस बॉल आणि यावेळेस आणखीन एक ऑफ साइडला खेळला गेला. यावेळेस अलॉन दी कार्पेटने हा स्ट्रोक, मात्र इथे 1 धाव आणखीन ऍड केली जाते. 27 धावा धाव फलकावरती.
थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना, कारण हेच डोकेदुखी असते जेव्हा रायटी आणि लेफ्टी कॉम्बिनेशन असतो खेळपट्टीवरती, त्यावेळेस क्षेत्ररक्षण करणारा संघ थोडासा अडचणीमध्ये असतो. दरम्यान यावेळेस आपण पाहतोय ऋषभ काटे पुन्हा एकदा सज्ज होत असताना चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती असणार आहे. पुन्हा एकदा कमिटीकडून इथे आपल्याला कॉल येतोय. खारगाव संघ पुन्हा एकदा ऋषभ, यावेळेस दीपेश साठी डावखुरा विस्फोटक बॅट्समन. यावेळेस फुलरचा बॉल विरकावून दिलाय, स्ट्रेट ड्राईव्ह, वन बाउन्स, चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पार, चौकार. प्रितेश, दुसऱ्या बाजूला दीपेश, एका बाजूला 8 दुसऱ्या बाजूला वीर, अशी ही यावेळेस कुठे चेंडू आणि इथे मात्र कलात्मक फटका आला. यावेळेस डीप बॅकवर्ड पॉइंट रिझम मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय दीपेशच्या बॅट मधून, बॅक टू बॅक दुसरा चौकार. हवा जमा करायच्या त्या म्हणजे 35 धावा. काय मॅच होते. पहिल्या षटकामध्ये दबदबा राहिला होता या गोलंदाजाचा ऋषभ काटे, फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. मात्र त्यानंतर आला प्रितेश आणि दीपेश, काय फलंदाजी झाली. 3 चौकार या षटकामध्ये आलेत आणि एक षटकार आलेला आहे. 20 धावा, तब्बल 20 धावा कुठल्या गेल्या या षटकामध्ये ऋषभ काटे यांच्या. लास्ट टू गो, शेवटचे बॉल घेऊन जातोय अराउंड द विकेटने दीपेश साठी. यावेळेस फुल टच बॉल भिरकावून दिला, मिस्टर स्ट्रोक आहे आणि यावेळेस दीपेशला परतावं लागतंय माघारी 35 या धावसंख्येवरती. तिसरा मोहरा गारद बाळगुम संघाचं. त्यांना टॉस संधी दिली आणि त्यांच्या वतीनंच टॉस लागलेला आहे. तर इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. एका बाजूला कामोठे संघ, पनवेल नगरीतील हा संघ, बारक्या कांबळेचा संघ, तर दुसऱ्या बाजूला ठाणे नगरीतील SK मागिरी एम्ब्रोज. कोण विसरेल हे नाव. सभापती चषकामध्ये धुमाकूळ घातली होती या गोलंदाजाने फलंदाजाने अक्षरशः. मात्र वळूया या मॅच, एक रंगतदार मॅच. जोपर्यंत प्रितेश खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत नक्कीच बाळकुम संघ एक सुटकेचा. दरम्यान 12 चेंडू आणि 35 धावा. 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर 35 धावा लागतात धाव फलकावरती आणि उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 35 धावा आता जमा करायचे आहेत बाळकुम संघाला. यावेळेस अक्षय गोलंदाजी मार्कवरती, ज्याने चांगली फलंदाजी केली होती. 55 धावा कुठल्या होत्या. यावेळेस गोलंदाजीचा भार स्वीकारत असताना
एक रंगतदार मॅच, एक बिग फाईट मॅच. इथे हाफ ट्रेकर होता, ओढून द्यायचा होता, मात्र चेंडू गुडलेंथवरती पडल्यानंतर थोडासा खालच्या बाजूने राहिला आणि आउट स्विंग होताना दिसला. दरम्यान डॉट डिलिव्हरी येते. चांगली गोलंदाजी आज दिवस आहे म्हणता येईल अक्षयचं, कारण चांगले धावा त्यांनी बनवले आपल्या संघासाठी, खारबाव संघासाठी. आता गोलंदाजीचा भार स्वीकारला. गोलंदाजी सुद्धा त्याच प्रकारची मॅन ऑफ द मॅच ची जर्सी त्यांनी परिधान केलेली आहे. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू शॉटम पुल केलाय, मात्र डीप मिड विकेट मधून चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. एक धाव तर निश्चित, दुसऱ्याचा प्रयत्न, धावचीची संधी, मात्र इथे 2 धावा सहजरित्या धावून पूर्ण केल्या जात आहेत. 37 धावा लागत आहेत स्कोर कार्ड वरती. आणखी 33 धावांची आवश्यकता असणार आहे उर्वरित 10 चेंडूंमध्ये. दहा चेंडू आणि 33 धावा विजयासाठी हवे असणार आहेत. म्हणजेच गावदेवी स्पोर्ट्स बाळकुंभ संघाला अतिशय देखणं दर्जेदार नियोजन गावदेवी स्पोर्ट्स बाळकुंभच्या वतीनं. सभापती चषक 2022 पुन्हा एकदा प्रितेश. यावेळेस गती परिवर्तन सुरेख गोलंदाजी अक्षय. दरम्यान आणखीन एक डॉट डिलिव्हरी. आता मात्र प्रितेश सारख्या फलंदाजाला इथे शांत ठेवण्यास सार्थ ठेवतोय हा गोलंदाज अक्षय. अफलातून गोलंदाजी पुन्हा एकदा सज्ज होत असताना यावेळेस मात्र खूपच चांगला स्ट्रोक हाफ ट्रॅक करता उडवून दिला. यावेळेस लॉंग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना सीमारेषा पार षटकार. आता मात्र धाव फलक पुढे सरकते. 43 जावा धाव फलकावरती. मी म्हणत होतो जोपर्यंत प्रितेश खेळपट्टीवरती साबूत आहे तोपर्यंत या सामन्याचं चित्र काय असेल ते सांगता येत नाहीये. आता मात्र दबाव असणार आहे गोलंदाज अक्षय याच्यावरती. 6 धावेने धाव फलक पुढे सरकत असताना 43 जावा. आणखीन 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 27 धावा. आता मात्र 8-27 असं समीकरण होत असताना 8 चेंडू 27 धावा. पुन्हा एकदा अक्षय सज्ज होत असताना गोलंदाजी मार्क वरती सामना करतोय प्रितेश. यावेळेस अफलातून सुरेख चेंडू पडल्यानंतर इतका वेगाने ट्रॅव्हल झाला. पॉइंट रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता प्रितेशचा, मात्र बॅट फिरवण्याआधीच चेंडू ट्रॅव्हल झाला तो म्हणजे यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. दरम्यान आणखी एक डॉट डिलिव्हरी. 27 आणखी विजयासाठी हवा असणार आहेत. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. प्रत्येक चेंडू मागे इथे आता मात्र धडपड वाढतंय. 7 चेंडू 27 धावा. लास्ट टू गो. अक्षय ऑन द मार्क. काय गोलंदाजी होती, सुरेख गोलंदाजी. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न. मिस्टर स्ट्रोक आहे. झेलची संधी आणि इथे झेल नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. असं वाटलं होतं की झेल टिपेल की काय लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक, मात्र नो मॅन्स लँड चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि षटक इथे समाप्त होतोय. क्रमांक 4. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागतात धाव फलकावरती, त्या म्हणजे 44 धावा. आता विजयासाठी धावा असणार त्या म्हणजे 26. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूंमध्ये 26 धावा जमा करायच्या आहेत बाळकुंभ संघाला. याआधी असा करिश्मा केलेला आहे प्रितेशाने. 5 चेंडूंमध्ये 5 षटकार लगावण्याचा विक्रम केलेला आहे. ती कुवत आहे त्याच्याकडे, मात्र गोलंदाजी तितकीच भरदार होताना आपल्याला दिसते खारबाव संघाची. पाहूया 6 चेंडू आणि 26 धावा. एक रंगतदार मॅच.
गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम आयोजित सभापती चषक तिसऱ्या फेरीतील तिसरा सामना आपण पाहतोय. अफलातून मॅच. काय मॅचेस झाल्या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आजच्या दिवसामध्ये आपण पहिली मॅच पाहिली असेल तर 40+ ची मॅच झाली. त्यामध्ये पूर्णा संघ अंतिम विजयी संघ ठरला. त्यानंतर सुरई आणि झुंजार हा सामना झाला. त्यामध्ये सुरई संघ विजेता ठरला. त्यानंतर रणजित स्पोर्ट्स आणि कुडूस या सामना झाला. त्यामध्ये रणजित स्पोर्ट्स विजयी ठरला. यावेळेस गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम आणि ज्ञानेश्वर साई स्पोर्ट्स खारबाव या दोन संघादरम्यान सामना चालू आहे. 69 धावा धावफलकावरती लावल्या. तर 70 धावांचा पाठलाग करायचा होता. बाळकुम संघाला 4 षटकांच्या अभावी 44 धावा 44 धावा धावफलकावरती आतापर्यंत लावल्यात आणि उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 26 धावा जमा करायच्या आहेत. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नितेश. चला चला फास्ट प्लीज विनंती करतोय. खारबाव संघ विनंती असेल आपण जरा फास्ट करायचं. तर नितेश टू प्रितेश आणि यावेळेस ऑफ स्टिकच्या बाहेरचा बॉल लाईन पाहावी लागेल. पंच राजेश कदम सर बोलतायत सांगतात हा वाईड बॉल. दबाव काय असतं याचं इथे प्रत्यय दिसत असताना थोडस दबावामध्ये स्लॉग ओव्हर षटक आहे. हाणामारीचं षटक शेवटचं निर्णायक अखेरचं षटक आणि अशा षटकामध्ये इथे भार येतो म्हणजे नितेश वरती आणि समोर कोण आहे तर फलंदाज प्रितेश. फुल टॉस बॉल विरकावून देण्याचा प्रयत्न. मिस्टर्मिंग स्ट्रोक आहे. एक धाव तर निश्चितच आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का आणि सहजरित्या 2 धावा इथे धावून पूर्ण केल्या जात आहेत. फुल टॉस बॉल होता. व्यवस्थित बॅट वरती आलेला नाहीये. दरम्यान या 2 धावांनी आता मात्र धाव ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी अक्षय. साई स्पोर्ट्स खारबाव संघाचा अक्षय